नंतर 2 घास हाणा, पण आत्ता म्हणा. अवधूत चिंतन श्री सद्गुरु माधवनाथ महाराज की. अजून आवाज. सद्गुरुनाथ महाराज की. सद्गुरुनाथ माधवनाथ महाराज की. हिंदूंचा आवाज मंदिरातून वाढला पाहिजे. आणि मंदिरातून माणसं बाहेर आली पाहिजेत ऐकण्यासाठी कीर्तन. प्रार्थना सण बाहेर येतात का नाही, रस्ते अडवतात का नाही. आम्ही काही नाही अडवत, आमची मंदिरच भरत नाहीत महाराज, लक्षात घ्या. हे लक्षात ठेवलं पाहिजे, तरच आपण जगू. सगळ्या बाजूने आक्रमण आहे, सगळ्या बाजूने आहे. सांस्कृतिक आहे, वेशाचं आहे, खाण्याचं आहे, पिण्याचं आहे, संस्कृतीचं आहे. आणि त्यात माणसं रममाण झाली, तेच चांगलं म्हणतायत. कसं टिकणार? संस्कृती प्रत्यक्ष कृतीतून टिकते, गप्पा मारून टिकत नाही. आपण प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे आणि वागलं पाहिजे तसं. त्यासाठी हा प्रयत्न आहे. उत्सव त्यासाठी आहेत. संतांचा अवतार तेवढ्यासाठी आहे. सगळ्या संतांचा हेतू एवढाच, धर्मरक्षण, बाकी काही नाही. दैव देश धर्म यांची सेवा. आणि मी कशात येणार आहे? बोलण्यातून, वागण्यातून, प्रत्यक्ष कृतीतून. सद्गुरुनाथ महाराज की. स्वामी नरसिंह सरस्वती यांनी अवतार समाप्तीची घोषणा केली. आम्ही जाणार आता. झाले कार्यामुचे, झाले कार्यामुचे, थांबावे का आता भूलोकाला. आम्ही तर थांबून काय करायचं? हे वैशिष्ट्य आहे संतांचं, लक्ष घ्या. काम झालं की निघून जातात, रेंगाळत बसत नाहीत. प्रसाद घेतात का, चहा आहे का हो, जेवण आहे का हो? नाही नाही, काम झालं की चालले. महत्वाचा विषय. देवाचं असं कार्य झालं की निघाले ते. किती प्रार्थना करा. झाले कार्य आपुले, थांबावे काय आता भूलोकाला. 64 योगिनी पुढे आल्या. आमची सेवा अंतरेल ना, म्हणून त्यांनी विनवणी केली, मी येणारे काळजी करू नका. म्हणून त्या 64 योगिनींची मुख्य जी होती यक्षिणी, ती म्हणली मी तिथे येईन तुमच्या सेवेला. तिला सर्वांनी अधिकार दिले. पश्चिम तीरी कोकण प्रांती, कोकण प्रांत, कोकण प्रांती पश्चिम तीरी, कोकण प्रांती पश्चिम तीरी. निसर्ग पहा सुंदर, तेथे हो नटला तो सुंदर. कोकण प्रांतामध्ये पश्चिम भाग, समुद्र तटावर त्या ठिकाणी मी येणार आहे. नदी निर्मला, नदी निर्मला तत्तीरावरी माणगाव हा पहा, हो माणगाव हा पहा. नदी निर्मला तत्तीरावर, मला पण म्हणाला होते. नदी निर्मला, 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 नदी निर्मला तत्तीरावर माणगाव हा पहा, जिथून चरिता उद्भव पहा. ज्या ठिकाणी चरित्राचा उद्भव झाला ते माणगाव, कोकणात. रम्य झाडी आहेत त्या ठिकाणी. फणसाच्या, आंब्याच्या बागा आहेत, नारळीच्या बागा आहेत.
त्या ग्रामी बहु सुकृती गणेश नाम एक विप्रवसे हरिभजन साधु पूजन मानी चित्तात जो महोत्सव से राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम गणेश भट्ट टेंबे नावाचे एक अधिकारी ग्रस्त होते. अधिकारी म्हणजे संध्या स्नानम जपो होमो देवतानांच पूजनं आतिथ्यम वैश्वदेवंच षट्कर्माणि दिने दिने हे करणारे होते. परमेश्वराविषयी निश्चिम श्रद्धा होती. त्या विपराची भार्या रमा नामे एकती सत्य. सत्य कुठलं होतं? पतिव्रता धर्माने वागणं. आणि हे दत्तात्रयांचे मोठे उपासक होते. उपासक म्हणजे पारायणात बसलं की एक पारायण करून थांबायचे नाही, एक अध्याय नाही, सलग पारायण वर्ष वर्ष. असे एकदा निघाले 12 वर्ष थांबले. कुठे? गाणगापूरला. 12 वर्ष सलग पारायण. ते दत्तप्रभू म्हणले मलाच तुझ्या घरी यायचं आहे, आता इकडे येऊ नकोस, मीच तुझ्याकडे येतो, मीच तुझ्याकडे येतो असा आशीर्वाद दिला. घरी आले, आनंद झाला. आणि आज ह्या काय करायच्या रमाबाई? गुरुचरित्र त्या पोथीला प्रदक्षिणा घालायची रोज त्या ठिकाणी. यजमानांनी परमार्थ केला तर बायकोने त्यांच्यावर केला म्हणजे जरा बरं पडतं. लक्षात घ्या. तुम्ही जा कीर्तनाला, मी जाते सिनेमाला. नाही नाही, गोपाल कृष्ण महाराज की. सध्या असंच चालू आहे. दोघांनी परमार्थ करावा. हा प्रपंच दोघांनी करावा, परमार्थही दोघांनी करावा, आनंद मिळतो. बायकांची स्थिरता पुरुषांपेक्षा जास्त असते. समर्पण भाव त्यांच्याकडे जास्त आहे. पुरुषांपेक्षा देवाकडे लवकर त्या पोचतात. आणि त्या पोचल्या की यजमान पदर धरून जाऊ शकतात तिथपर्यंत. गोपाल कृष्ण महाराज की. हा निसर्ग सांगतो, वेगळं काही नाही, वेगळं काही नाही. पण ती तयार पाहिजे. पण सध्या तयारच आहेत. मंगलमूर्ती परमार्थ तिथे आहे. उत्तम प्रपंच चाललाय. यांचे वडील हरिभट्ट टेंबे विद्वान होते, दत्तप्रभूंचे भक्त होते. त्या काळात उत्तम त्यांनी गुरुचरित्राची पोथी लिहिली. अक्षर सुंदर होतं. पूर्वी छपाई हा विषय नव्हता, लिहून काढायची माणसं वर्ष लागायची. अजूनही ती पोथी आहे त्या ठिकाणी. कालांतराने एक मुलगा झाला, त्याचं नाव वासुदेव असं ठेवलं. 12वे दिनी नाम सोहळा, 12वे दिनी नाम सोहळा, वेततयाचा असे आगळा, अन्नदान ते पौरजनाला येण्याची तयारी कोणी केली? ती जी यक्षिणी होती ती या माणगावात आली. यांच्या जन्माच्या आधी परिस्थिती कशी होती? सबंध गाव उठून गेलो होतं. सबंध गाव उठून गेलो होतं. कोणी गावात राहत नव्हतं. गावाच्या बाहेरच्या बाजूला कुंभार फक्त राहत होता. पिशाच्यांनी बाधित झालेलं गाव. यक्षिणी माता त्या ठिकाणी आली आणि ती विचारते, म्हणजे असं असं झालंय, इथं माझे गुरु यायचेत, मला तयारी केली पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी मध्यभागी भगवान महादेवांची स्थापना केली. महादेवांच्या हाताखाली सगळी असतात पिशाच्य, नाही का? 60 कोटी गणांचं वर्णन केले. 60 कोटी. कोणाला हात आहेत, कोणाला पाय आहेत, नुसते डोळे आहेत, कोणाला काय आहेत, असे सगळे एकापेक्षा एक पिशाच्य त्यांचा राजा आहे. महादेवांची स्थापना झाल्यानंतर त्या ठिकाणी पिशाच्यांनी त्रास द्यायचं कमी केलं. परत गावात वस्ती उभी राहिली आणि या यक्षिणी मातेची स्थापना केली मध्यभागी. सावंतवाडी
सावंतवाडी संस्थानात माणगाव हे ग्राम, सावंतवाडी संस्थानात माणगाव हे ग्राम, ग्रामदेवता ग्रामदेवता यक्षिणी असुनी स्थान तिचे मध्यात, आणि त्या ठिकाणी यक्षिणीची मध्यभागी स्थापना केली. आजही तशीच होती. अर्थातच त्या ठिकाणी गाव पुन्हा वसलं. त्यातलं एक घराणं टेंबे नावाचं. टेंबे का म्हणायचे? गावातल्या जर उंचीवर राहायचे म्हणून टेंबे. हरिभट्ट टेंब्यांना या नातवाचा मोठा अभिमान होता. 5व्या वर्षाची मुंज झालं. मुंजबंधन झाल्यानंतर आजोबांनी जे जे शिकवलं ते एका क्षणात, म्हणजे एका पाठात समजतंय त्याला. एका पाठात डोक्यात राहतं. एक पाठी मुलगा होता. कालांतराने आजोबा गेले. वडिलांकडे शिक्षण होतं. पण हे जे 12 वर्षे तिकडे गेलेले होते ते आल्यानंतर यांचा जन्म आहे वासुदेव शास्त्रींचा. लक्षात. तो जन्म आहे श्रावण वद्य पंचमी, दुपारी 12 नंतर 2 घटकांनी तो जन्म आहे त्यांचा. आनंद झाला. एकदा यांनी ठरवलं गणेश भट्ट टेंब्यांनी की आता जायची वेळ आली आपली. सत्पुरुषांना कळतो आपण कधी जायचं ते. सर्वसामान्य माणसं समजत नाही, त्यांना घालवावं लागतं. पुंडलिक वरदा हरी जाऊ द्या. या ठिकाणी त्यांनी ठरवलं जायचंय मला. म्हणून आपल्या जवळच्या मित्राला बोलवलं. आता मी जाणार आहे म्हणले. अंथरून टाकलं. कोणी रडायचं नाही. काय नियम सांगितला? रडू नये असं शास्त्र आहे. जे रडतात त्यांच्या आप्तांचं डोळ्यातलं पाणी जे आहे ना त्या मृत माणसाच्या तोंडात राहतं, म्हणून रडू नये म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे सांगितलं. आता हे गेले म्हणल्यानंतर घरात कळलं. तो माणसं रडायला लागली. हे गेलेले पुन्हा उठले. कीर्तनात झोपलेली माणसं कीर्तन होईपर्यंत उठत नाहीत महाराज. हे गेलेले पुन्हा उठले. लक्षात घ्या. आणि उठल्यानंतर तो धावत आला एकदम. तुला सांगितलं होतं ना कुठं जायचं नाही म्हणून, का गेलास बाहेर? परत झोपले. ते गेले. अर्थातच पुढे वासुदेवाबरोबर संबंध जबाबदारी प्रपंचाची येऊन पडली. आई रमाबाई उत्तम वैदिक शिक्षण ज्यांचं झालेलं आणि वेदमंत्रांचं अनुष्ठान उत्तम केलेलं, त्याप्रमाणे आचरण आणि त्याप्रमाणे आहार. मुंजीबंधन झाल्यानंतर सूर्योदय सूर्यासाचे अर्घ्य चुकले नाहीत. आणि बाहेर कुठेही जेवायचं नाही, आपल्या घरात येऊन जेवायचं, आईच्या हातचं जेवायचं. शक्य नसेल त्या ठिकाणी आपण स्वतः करून खायचं. पवित्र. सगळ्यात अन्नाचे दोष सध्या जास्त आहेत. लक्षात घ्या. पाण्याचे दोष जास्त आहेत. जास्तीत जास्त अशुद्ध अन्न आपण खातो, त्याचे परिणाम समाजात दिसतात आपल्याला. ते कसे घालवायचे प्रत्येकाचा विचार आहे. परंतु ते दोष आहेत. कारण अन्नमय कोश शरीर आहे. अन्नाशिवाय जगू शकत नाही. जसं अन्न पोटात जाईल तशी बुद्धी होते. त्याप्रमाणे यांचा कडक नियम आहे. पलीकडच्या गावामध्ये त्या ठिकाणी काही भिक्षुकाच्या कामासाठी चालले असताना वाट्यामध्ये एक सर्प गेला. सगळे घाबरले मंडळी. त्यांनी त्या सर्पाचा मंत्र म्हणला आणि एक बेटुळं काढलं, असं मोठं गोल काढला. त्यात त्याला सांगितलं इथं बैस, कोणाला त्रास द्यायचा नाही बरं का, असं कोणाला सांगितलं? सर्पाला सांगितलं. आणि गेले. संध्याकाळी भिक्षुकाचं काम उरकून परत आले. आज बरीच मंडळी बरोबर होते आणि पायी प्रवास ना, गाडी घेतली की चाललं असं नव्हतं सध्या. आणि येताना पुढाऱ्यांना आठवण झाली, यार ते सापाला ठेवलं ना आपण तिथे, ते येईपर्यंत साप तिथेच होता, तो हल्ला नाही. हे मंत्राचं सामर्थ्य आहे. लक्षात घ्या. मंत्राचं सामर्थ्य आहे. सबंध पृथ्वी सबंध जगत त्याचा संकल्प आहे. त्या मंत्राने निर्माण झाली ओंकार. लक्षात द्या.
संबंध सृष्टी त्यातून निर्माण झालेली म्हणून ओंकार प्रधान मानला. त्यामुळे असे मंत्र सिद्ध झालेले यांचे. कालांतराने विवाह, यांना विवाह करण्याची इच्छा नव्हती. अशी जी म्हणत असत नको असतं, पण आईच्या आज्ञेच्या बाहेर नव्हते. आई म्हणली विवाह कर. परंतु ह्यांच्याच ओळखीची काही माणसं त्यांनी जरा गळ घातली आणि एक मुलगी समोर आणली आणि अशी गळ घातली की यांना हो म्हणावं लागलं. हे आईला माहीत नव्हतं आणि आईने जरा नाराज झाले. विवाह झाल्यानंतर त्यांनी आईला सांगितलं की मी काहीच केलं नाही, यांनी आणले आमच्या वडिलांचे मित्र वगैरे सगळी मंडळी आहेत ना, गोडे नावाची ग्रस्त त्यांची मुलगी करून घेतली. घरी आल्यानंतर ती जरा थोडीशी आधी होती पायाने, दिसायला फार चांगली नव्हती. एक प्रवृत्ती अशी आहे त्यावेळेची नाही आत्ताही, भिक्षुक आहे, कीर्तनकार आहे, जाऊ दे कशी मुलगी पाठवा, सामान्य म्हण कशी द्या, ही वृत्ती चांगली नाही. ती पण माणसंच आहेत, पण समाजाची वृत्ती पाहण्याची अशी काही द्या त्यांना. आमच्या वडिलांनी 60 वर्ष कीर्तनं केली आयुष्यात, 60 वर्ष. मोदी गणपती आहे इकडे, गुंडाच्या गणपती मंदिरात त्यांचा चातुर्मास होता. एका बाईला वाटलं की आपण त्यांना भांडी द्यावीत काही, घरातली जुनी भांडी मोठी आणि ती घागर, हंडा, बादली, पितळीची तांब्याची भांडी दिली सगळी. त्यावर टांगे होते पुण्यामध्ये, पुढे टांगा करून भांडी घेऊन आली घरी. संध्याकाळी बाईन तिचा मुलगा आला आणि ती बाई म्हणली मी तुम्हाला भांडी परत द्या मला. म्हणलं का? मुलगा म्हणतो नाही द्यायची म्हणून. गोपाल कृष्ण महाराज. वडील म्हणले घेऊन जा. लक्षात घ्या बाईचं महत्त्व काय होतं, म्हणणं काय होतं, ही घरात जुनी भांडी आहेत, कोण काही करणार नाही, तुम्हाला देते, पण दिलेलं दान परत. लक्षात घ्या ही जर वृत्ती असेल कसं फळ मिळणार. एकदा दिलं की दिलं, परमार्थात देणं माहीत आहे, घेणं माहीत नाही. लक्षात द्या. अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते, ते चढत राहतं. त्या विवाह झाला पण सासू सुनांचं विशेष पटलं नाही त्या ठिकाणी. पुढे यांचं नित्याने त्या ठिकाणी दृष्टांत झाला. वाडीला दर्शनाला यावं. काही लोकांबरोबर हे की वाडीला त्या ठिकाणी तर प्रवास पाहिजेच ना सगळा. जाऊन तिथे आले, दर्शन घेतलं, सगळं झालं. परत जावं असं वाटलं. मधलाही कालखंड खूप मोठा आहे, चरित्र त्यांचं. मुख्य टप्प्यावर मी जाणार आहे त्या ठिकाणी. आणि कालांतराने यांची सूनबाई पत्नी जी आहे ती गर्भवती राहिलेली आहे. देवाची आज्ञा झाली, तिथं दत्त मंदिर स्थापन केलं माणगावला. दर शनिवारी मोठा उत्सव व्हायचा, हजारो पान जेवायला व्हायचं. पण हे कधी त्या अन्नछत्रात जेवले नाहीत. लक्षात घ्या कधीही जेवले नाहीत. हे मर्म आहे त्यातलं. अन्नदानात फार येऊ नये साधकांनी सांगितलेले. त्या ठिकाणी कधीही जेवले नाहीत ते. मग पत्नी पण स्वयंपाक घरी करायची, घरी जाऊन जेवायचे. पुढे अशी घटना घडली की परत दृष्टांत झाला. दत्तप्रभू आले ते स्वप्नी सांगून तयासी हो गेले. आता माणगाव सोडायचं आहे आणि तुम्हाला वाडीला यायचं आहे. ही देवाची आज्ञा असते. त्याने आईला सांगितलं देवाची आज्ञा आहे. आई म्हणली एकटा नाही जायचं, बायकोला बरोबर घेऊन जा म्हटली. हां ठीक आहे म्हटले आणि निघाले. लोक म्हणले आम्ही तुमच्याकडे नाही, आम्हाला बोलवलं आहे. त्यांच्या रक्षणासाठी म्हणून देवाने 2 गण ठेवले. पण माणगाव गेलात ना, 2 असे लाकडी खांब आहेत पा त्या ठिकाणी, त्याचं प्रतीक आहे त्यांचं. मध्ये यांच्या कोणी त्यांना बाजून फेकून देतात. हे बैलगाडी आली फेकून दिली, माणसं आली बाजूला टाकली. स्वामी महाराज म्हणले, म्हणजे शास्त्रीबाबा म्हणले की हे देवा हे काय चाललंय, तुमच्या रक्षणासाठी ठेवलेत म्हणले. मी असतं रक्षण, लोकांना त्रास देतात, यांना काढून घ्या म्हणलं. आणि पुढे वाडीत आले. वाडीत त्यांचा मुक्काम. त्याच्या आधी घटना घडलेली अशी जी आहे की तिथे आल्यानंतर यांना देवाला पाणी घालून कोणी दिलं नाही. देवाला पूर्वी आत जाऊन पाणी घालण्याची पद्धत होती. बाहेर आले, पण त्या ठिकाणी देवाने दृष्टांत दिला. खाली काय झालं जाऊन पहा. यतींना ऐका सांगितलं. ते आले, पुजाऱ्यांना सांगितलं यांचा अधिकार मोठा आहे, देवाच्या आज्ञेने इथे आले. ते पाणी घालायची परवानगी दिली. पुढे कालांतराने
यांना मुलगा झाला, पण तो गेला. तिथून दोघे निघालेले प्रवास करीत. देवानी सांगायचं यांनी ऐकायचं, असं सबंध जीवन वासुदेव शास्त्री म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं आहे. सबंध जीवन. तिथून निघाले, बार्शी करून गंगाखेडला त्या ठिकाणी आलेले. गोदावरीचं काठ तिथं थांबले. आपण जर गंगाखेडला गेला तर त्या ठिकाणी जिथं राहत होते ना ती जागा पाहाबद्दल किती वर आहे त्या ठिकाणी, पण कुठली तक्रार नाही हो, कधी तक्रार नाही. राहिले त्या ठिकाणी. कारण त्याने पत्नी आजारी झाली, तीही गेली. मनात इच्छा संन्यास घेण्याची होती. पत्नी गेल्यानंतर 13 दिवस झाले आणि 14व्या दिवशी याने संन्यास घेतला. 14व्या दिवशी आश्रमाशिवाय राहू नये असं आपल्याकडचं शास्त्र आहे. त्याप्रमाणे यांनी गोदावरीच्या काठावर पलीकडच्या बाजूने एक गोसावी आले संन्यासी, त्याचे पुंजकांती यांच्याकडे प्रेषोच्चार करवला आणि सांगितलं, तुम्ही आता इथून पुढे उज्जैनीला जा, दंडग्रहण तिथे जाऊन करा. आनंद वाटला. संन्यास घेतला. संन्यास घेणं म्हणजे काय? सगळ्या वासनांचा त्याग आहे. वासना त्या जाळून भस्म केल्या, वासना त्या जाळून भस्म केल्या, माया पाशा सबिलग केल्या. वासनांचा क्षय होणं महत्वाचं आहे. जाळून भस्म केल्या. वासना बायको शिजारी येणं त्याला बहुताचे ऋण असं म्हणतात. वासना त्या जाळून भस्म केल्या, मोह माया पाशा सबिल. वासना आपण बाजून कराव्या लागतात, अट्टासा नाही. हे खायचं नाही म्हणजे नाही खायचं, हे खायचं म्हणजे खायचं. मुद्दाम तिकडं लक्ष द्यावं लागतं, नाही तर होत नाही. हे चालते, ते चालते, ते चालतं, सगळंच चालते असं नसतं. प्रत्येक ठिकाणी काही नियम सांगितलेत आणि सगळ्यात आड काय वासना येतात. हे झालं की ते बाह्य, ते झालं की ते बाह्य, असं सारखं चालू असतं. मग ते आपणच थांबवायचं ना. म्हणून वासना त्या जाळूनही भस्म केल्या, मोह माया पाशासे विलग केल्या. 14व्या दिवशी संन्यास घेतलाय. कुठे जाहिरात नाही केली पुनर्विवाह करायचा म्हणून. गोपाल कृष्ण महाराज उपासना आहे छान आहे त्या. आणि मग तिथून निघाले. प्रवास पायी मुखी दत्त नाम, प्रवास पायी मुखी दत्त नाम, चाले वासुदेव हो चाले वासुदेव. अखंड दत्तप्रभूंचं नाव चाले वासुदेव. आणि उज्जैनला आले. मध्ये मंडलेश्वरला थांबले होते. तर स्वामींचं बरं आठवणात नाही. ते स्वामी म्हणाले, मीच तुला दंड देतो की, पण आज्ञा काय होती, इथे येऊन दंड घ्यायचा. लक्षात घ्या. देवाने विचारलं, तुला काय सांगितलंय? उज्जैनीला जायचं, बाकीचं काही बोलायचं नाही म्हटले. स्वामी तिथून निघाले. उज्जैनीला नारायणानंद सरस्वती स्वामी महाराज त्यांच्याकडे आले. नमस्कार केला. यांचा अधिकार मोठा होताच. संन्यास कोणाला द्यायचा, संन्यास कोणी घ्यायचा, शास्त्र वेगळं द्यायचं आहे. संन्यास घेतल्यानंतर परत इकडे येता येत नाही. हा भाग लक्षात ठेवायचा. कारण संन्यास शेवटचा आश्रम आहे. परमेश्वर देखील याच्यापुढे नतमस्तक होतो. परमेश्वर स्वरूप होऊन जाणं म्हणजे संन्यास. त्याप्रमाणे
यांना विधिवत दंड दिला. उज्जैन हरसिद्धीच्या पुढे गेल्यानंतर डावीकडे जे दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिरामध्ये हा दंडविधानाचा कार्यक्रम झालेला त्यांचा. आणि मग त्या ठिकाणी तो कार्यक्रम झाला, दंड ग्रहण केला, आनंद झाला. पहिला चातुर्मास आपल्या सद्गुरूंच्या बरोबर काढला. त्या ठिकाणी दत्तप्रभूंची आज्ञा काय होती की कधीही एका गावात 3 दिवसाच्या वर राहायचं नाही आहे आणि भिक्षा मागून राहायचं. भिक्षेचं अन्न पवित्र मानलेलं आहे. भिक्षेचं अन्न पवित्र मानलेलं आहे. ते पवित्र अन्न कसं आहे की कोरड्या अन्नाची भिक्षा म्हणलेली आहे. त्याला काही दोष नाही, घरी आल्यानंतर तो शिजू शकतो. आणि दुसरी गोष्ट, ज्या घरात नैवेद्य वैश्वदेव होतो त्याच घरचं अन्न पवित्र आहे, लक्षात ठेवायचं. कारण देवाला समर्पण करून घेतलेलं ते आहे. त्याचा काही नियम आहे. याचे नियम सगळे आपण अनुभवले 2 वर्षापूर्वी कोरोना काळामध्ये. याचं त्याला नाही, त्याचं याला नाही, किती बंधून पाय पडली आपण. मग ती बंधनाला इकडं आला की काय बिघडेल का काय, आपल्या कल्याणासाठी. तिथे भीती कशी होती, मरणाची होती भीती. तरी माणसं भरपूर गेलीच. बाप गेला तरी मुलाला हात लावता आला नाही, लक्षात घ्या. मुलगा गेला तरी आईला येता आलं नाही. हे सगळ्यांनी अनुभवलं. स्पर्श केला तर जाईल. मग स्पर्शाचा विषय इकडं नाही का हो, त्याचा विचार केला पाहिजे आपण जरा. या ठिकाणी स्वामींनी सांगितलं त्याला की आता आज इथे जेवण करा तुम्ही मठामध्येच. गुरूंना नाही म्हणता येईना. आणि तिथे दंडग्रहण केलं. त्यांचं नाव झालं वासुदेवानंद सरस्वती स्वामी असं नाव झालं. अर्थातच गुरूंची आज्ञा मोडवेना त्या ठिकाणी थांबले, अन्नग्रहण केलं. पण पोटात ते राहिलं नाही, उलट्या सुरू झाल्या. असं काय होतंय, देवाच्या आज्ञेचा भंग केला ना. नारायणानंद सरस्वती म्हणाले आता पुन्हा सांगणार नाही बाबा, कारण ती आज्ञा महत्त्वाची आहे. त्याप्रमाणे एक चातुर्मास तिथे झाला आणि स्वामी पुढे निघाले. खूप मोठा प्रवास त्यांचा आहे आणि त्या प्रवासमध्ये या भागात भरपूर हिंडलेले आहेत. नर्मदा काठी जास्त हिंडलेत. तिथून कुठे गेले पहिल्यांदी, ब्रह्मावर्त. ब्रह्मावर्ताला 4 चातुर्मास त्यांचे झालेले, 4 चातुर्मास. आणि त्या ठिकाणी गंगेच्या काठी एक कुटी आहे. आता ती वेद वासुदेव प्रतिष्ठाने उत्तम केली आहे. गंगेच्या काठी आहे. ब्रह्मावर्त त्याला नाव आहे. अलीकडच्या काळामध्ये 1857च्या युद्धाचा संकल्प तिथे झाला आणि तिथून प्रारंभ झाला. ज्या ज्या क्रांतिकारकांनी आपला देह अर्पण केला तो संकल्प तिथे झालाय. स्वार्थाचा होम ज्याने केला, स्वार्थाचा होम ज्याने केला, स्वार्थाचा होम ज्याने केला, देह अर्पिला राष्ट्र कार्याला. स्वार्थाचा होम ज्याने केला, स्वार्थाचा होम ज्याने केला, देह अर्पिला राष्ट्र कार्याला. तयासी करू वंदना, तयासी करू वंदना, तयासी करू वंदना होती, तयासी करू वंदना होती. तयासी करू वंदनाला होती, तयासी करू वंदनाला होती. तिथून सुरुवात झाली. 1857चा इतिहास आत्ताच्या मुलांना माहिती पाहिजे. स्वातंत्र्य उगीच मिळालेलं नाही आहे, नुसत्या सत्याग्रहाने मिळालं नाही, नुसत्या फेऱ्याकडून मिळालं नाही. लाखो क्रांतिकारक फासावर चढलेत, लक्ष द्या. सबंध देशातनं तरणी बाण पोर घरातनं बाहेर पडलेली पुन्हा कधी गेली नाहीत घरी, लक्ष द्या. असे हजारो क्रांतिकारक आहेत. त्यांच्यामुळे स्वातंत्र्य दिसतं आपल्याला. म्हणून तो 75वा महोत्सव जो झाला त्यानिमित्त आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर 1250 कीर्तनं केली होती फक्त क्रांतिकारकावर. शेवटची 8 कीर्तनं ही बिठूरला त्या ठिकाणी केली. तिथं आजही पेशव्यांचा वाडा आहे. सेनापती तात्या टोपे त्यांचा वाडा आहे. त्यांचे वंशज त्या ठिकाणी आहेत.
एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी गंगेच्या काठी. आजही शाळेतनं आम्ही कीर्तनं केली. क्रांतिकारक मुलांना माहीत नाहीत. लक्षात घ्या, लोकांना माहीत नाहीत. हे दुर्दैव आहे. ज्यांनी राष्ट्रकार्याला देह अर्पण केला, आपल्या देहाची पर्वा केली नाही, त्यांचं चरित्र माहीत नाही. हे दुर्दैव नाही का? हा महत्त्वाचा भाग आहे. सांगितलं पाहिजे. असा एक राजा झाला की 350 वर्ष, 400 वर्ष त्याचा आदर्शाने देशभक्ती निर्माण होतात. हे जर आहे, तोच आदर्श तुमच्या इथल्या अहिल्याबाईंनी ठेवला ना. पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श. चारी खंडात झाले बहुवीर, चारी खंडात झाले बहुवीर, चारी खंडात झाले बहुवीर, पराक्रमी धीर त्या तरणशू पावुनी श्रेष्ठ शिवाजी, सर्वाहुनी श्रेष्ठ शिवाजी. म्हणून अवतार म्हणू आम्ही, म्हणून अवतार म्हणू आम्ही त्यासजी, म्हणून अवतार म्हणू आम्ही त्यासजी, म्हणून अवतार म्हणू आम्ही त्यासजी. म्हणून अवतार म्हणू आम्ही त्यासजी. सगळे उत्तम वाजवणार असतं की म्हणाला बरं पडतं, नाही तर पंचित पडते. असो, शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवला. ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींची तू तसं करायला लागली, पंचित पडते. मी दोबळ घातल्या अंगात, तुला काय व्हायला लागते तिथे? घाम येऊन द्यायचा. तो उघडला म्हणजे कळतं वाजवतोय गोपाल कृष्ण महाराज. काय सांगू तुम्ही? हां, पुण्यश्लोक अहिल्याबाई, अहिल्यादेवी याच जन्मात ज्या 2 उपमा त्यांना प्राप्त झाल्या, ज्यांचं जीवनचरित्र अत्यंत उज्ज्वल आहे. लक्षात घ्या. विरक्ती, वैराग्य, समाजाविषयी प्रेम, प्राणिमात्राविषयी प्रेम, अशा अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये अंतर्भूत होत्या आहेत. आणि त्याचं संबंध जीवनचरित्र पहा. चौंडिलामध्ये ज्या ठिकाणी त्यांचा जन्म आम्ही जाऊन होतो त्या ठिकाणी अशी आत्तापर्यंत आम्ही 300 कीर्तनाची जी कल्पना केली, कीर्तनं, प्रवचन, व्याख्यानं, त्यात ती 270 झालीत पूर्ण. इथून गेल्यानंतर बाकीचे होतील पूर्ण. असे का? शाळातनं घराघरातनं हे चरित्र गेलं पाहिजे. आज आपल्या पूर्वजांचं, आपल्या पराक्रमी वीरांचं चरित्र जाण्याची गरज आहे. लोकांनी ऐकण्याची गरज आहे. आणि नवीन पिढीने ऐकलं पाहिजे. तर ती त्यावरील पिढी, त्यांना माहीत नसेल तर फार कठीण आहे. आत्ता काहीही माहीत नाही. शाळेत विचारलं मुलांना, शिवाजी महाराजांची एक 10 मिनटं गोष्ट सांगा, 200 मुलांपैकी एकाचाही हात वर नाही. अशा किमान 10 शाळेत हिंडलो मी. 10 शाळेत किमान, बाकीचं सोडून द्या. काय स्थिती आहे? कसं कळणार? घरातलं संस्कार नाही, बाहेर जाऊन नाही. म्हणून ही चरित्र पुन्हा पुन्हा ऐकून, कीर्तन प्रवचनातून, व्याख्यानातून समाजापुढे मांडण्याची गरज आहे. तेव्हा काही ऊर्जा निर्माण होईल, तेव्हा काही आपल्याला समजेल, नाही तर समजणार नाही. आणि या ठिकाणी शिवाजी महाराजांचा आदर्श ज्यांनी ठेवला, अशा या अहिल्याबाई तुमच्याच नगरात होऊन गेल्या. 300 वर्षांतर सुद्धा आज ज्यांचं स्मरण होतं, म्हणजे केवढं कार्य असेल. आणि भगवंताच्या उत्तम भक्त होत्या, महादेवाच्या उत्तम भक्त होत्या. त्यामुळे कीर्तनात ते आख्यान सांगायला काही अडचण नाही. भक्ताचं नाही का? एक दिवस लावणार मी आख्यान, सबन चरित्र त्यांचं काय. महत्त्वाचा मुद्दा आपला असं चाललं आहे की स्वामी महाराजांना सांगितलं ते निघाले ब्रह्मावर्ताला. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने ज्या ठिकाणी तपश्चर्या केली आहे ते स्थान म्हणजे ब्रह्मावर्त. तिथे आपण घाटावर गेलात, तिथे एक बारीक अशी देवडी आहे पहा. तिथे आजही पादुका त्यांच्या तिथे दाखवतात. आणि तिथे थोडं पुढे गेलात की त्या ठिकाणी ध्रुवाने तपश्चर्या केलेलं स्थान आहे. ध्रुवाने तेथे स्थान वातावरण आहे. अशा एखाद्या स्थानात गेल्यानंतर ना एक 10-15 मिनटं 25 मिनटं डोळे मिटून बसावं फक्त. मग तिथल्या वेव्स तुमच्याकडे येतात, किरण तुमच्याकडे येतात. महाराजांच्या जीवनात किरण या शब्दाला विशेष महत्त्व आहे. पाहते त्यांच्या जीवनामध्ये हा किरण तो किरण असं म्हणलं आहे ना आपण. मग किरण म्हणजे काय?
तिकडे येणारे जे आहे ना प्रकाश, तो आपल्यापर्यंत येऊन भिडला की आनंद वेगळा येतो. म्हणून तिथं बसावं, जावं. नुसतं यात्रा 2 वर्षातला भाग नाही, तर बसण्यामध्ये आनंद आहे. कारण त्या त्या ठाण्यात जाऊन तिथली जी ऊर्जा आहे ना ती घरी घेऊन यायचं. स्वामी महाराज ब्रह्मावतार राहिले. गंगेचं पात्र मोठं त्या ठिकाणी विशाल. अर्थातच जे एकदा संन्यास घेतल्यानंतर घरी परत पुन्हा गेले नाहीत, लक्षात घ्या, अजिबात नाही. आणि मग त्या ठिकाणी राहत असताना ब्रह्मावतार रामनवमीचा उत्सव होता. आणि रामनवमीच्या उत्सवामध्ये त्या राम मंदिर पलीकडच्या बाजूला कीर्तन सुरू झाले. स्वामी महाराजांना कीर्तन फार आवडायचं. अनेक चरित्र स्वामी महाराजांनी लिहिली आहेत. उत्तम काव्य आहे. आपल्या बंधूंना त्यांनी तबला घेऊन दिला होता, तबला शिक म्हणून. स्वामी महाराज उत्तम कीर्तनकार घडवत असत. शिरोडकर स्वामी पुण्यातले जे होते, जे संकेश्वर पीठाचे होते, ते स्वामी महाराजांचे भक्त होते. ते उत्तम कीर्तनकार होते. पुढे त्यांनी संन्यास घेतला. असे स्वामी महाराज तिथं राहिलेले आहेत. आणि त्या संध्याकाळी कीर्तनाला जायचे. थाप गर्दी कीर्तनाला. आणि त्यात बुवांना असं वाटलं एकदा की अरे एवढा समाज माझ्या कीर्तनाला जमतो, वा रे वा, काय माझा अधिकार आहे. आणि असं सहज म्हणाले की असा अस्मादिक कीर्तन करणारं कोण आहे का. स्वामी महाराज समोर बसतेत तिथे. ते शांत चित्तेने ऐकायचे. त्या कीर्तनकारांना असं वाटलं की सामान्य कोण एखादा संन्यासी आला असेल, याला काय कळतंय. बसतेत त्या ठिकाणी, काही बोलले नाही. कीर्तनकारांनी कीर्तन झाल्यानं निघून गेले. उद्या कोण कीर्तन करतो बघू म्हणले. असं बोलते जाताना. कीर्तनकार निघून गेले. लोक त्यांना नमस्कार करतात, स्वामींना नमस्कार करतात. एक बाई आपल्या मुलाला घेऊन कीर्तनाला येत होत्या. पूर्वी अशी पद्धत होती की आई वडील मुलाला घेऊन कीर्तनात जायचे, लक्षात घ्या. ते संस्कार ते होत होते. आता मुलांना घेऊन किती कीर्तनात येतात तुम्ही कल्पना. आधी तेच येत नाही तर मुलं कुठली येणार. तो संस्कार होता. शिवाजी राजे घडला त्यातनं घडला. झाशीची राणी त्यातनं घडली. अहिल्याबाई होळकर त्यातनं घडल्या. आईवडिलांनी संस्कार एक त्यातनं. मुद्दाम एक शिक्षक बसवले ते घरी तिला शिकवण्यासाठी म्हणून, लक्षात घ्या. हा आदर्श ठेवला पाहिजे आपण. आणि स्वामी महाराजांच्या दर्शनात आली पाहिजे. नमस्कार केला. त्या मुलांनी नमस्कार केला. स्वामी महाराज विचारतात, हा कोण. माझा मुलगा आहे म्हणले. बर, त्याला काय येतं म्हणता. त्याला श्लोक शिकवलेत. म्हण तुला काय येतं. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल भूलवावे. जय जय रघुवीर. आवाज करा, जय जय. नुसते हात करू नका, जय जय रघुवीर. आणि त्या ठिकाणी त्या मुलाला सांगितलं, अरे तू उद्या कीर्तन करशील का. स्वामी महाराज त्याला म्हणतात. तो म्हणला करीत की. त्याच्या आईला सांगितलं, याला उद्या कीर्तनाचा पोशाख करून आणा. पूर्वी लहान मुलांना कीर्तन शिकवायचे घरामध्ये. धोतर नेसवायचे, पगडी घालायचे, उपर्ण घालायचं. असं या मुलाला आई दुसऱ्या दिवशी घेऊन आली. स्वामींच्या पाया पडला. स्वामी महाराज म्हणले, काय येतं. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता आनंदा, रघुनायका मागणे हेची आत. जय जय रघुवीर समर्थ. आणि स्वामी महाराज म्हणले, अरे आ कर. हा केल्या जवळची विभूतीच्या तोंडात टाकली. बरंच कीर्तनाला उभारा म्हणले. कीर्तनाला उभारा. आणि मुलगा स्वामींना नमस्कार करून कीर्तनाला उभा राहिला. कीर्तन वेळेवर सुरू झालं. स्वरूपी मन हे लाविता सौख्य पारंपरिक गीते कीर्तनातलं नमनाचं जुन्या
मुलाने कीर्तनकार म्हणून चालत आले. स्वरूपी लाविता सौख्य आम्हा हो सौख्य काम क्रोधाधिक जाती निज धाम निज धाम निज धाम निज धाम. आणि त्या ठिकाणी मुलांनी कीर्तनाला सुरुवात केली. बरंच लोक थाप बसतात कीर्तनाला. कीर्तनकार नंतर आले. मुलांनी जो विषय मांडला डोळ्यात लोकांच्या पाणी येते. वेदांत मांडला सगळा. कीर्तनकारांना आत यायला जागा नाही. आत येऊन बसले. डोळ्यातनं घळघळ पाणी सुरू झालं. काल मी कीर्तनात कारण नसता अहंकार धरला. स्वामींचा अधिकार काही मला माहीत नाही. साष्टांग दंडवत घातला त्यांच्या पुढे. चुकलं माझ्यातून. चुकलं माझ्यातून. हे अहंकाराचं स्थान नाही जागा. भगवंतासमोर कसला अहंकार धरते त्या ठिकाणी. हा तिथला प्रसंग घडला. पुढे स्वामी ब्रह्मावर्ताला असताना त्या ठिकाणी एकदा लिहित होते. पालथी मांडी घालून लिहित होते. स्वामींनी प्रचंड वाङ्मय उभं केलं. प्रचंड वाङ्मय लक्षात येतो. आपण जे करुणा त्रिपदी म्हणतो. अनेक पदं आहेत त्यांची. सर्व देवतांवर पदं आहेत त्यांची. उत्तम नर्मदाष्टक त्यांनी केलेला आहे. आणि लिहित असताना त्या ठिकाणी एक मनुष्य आला. त्याच्या अंगाला व्याधी जडली होती. अनेक उपचार केले पण व्याधी जाईना. त्याला कोणीतरी सांगितलं टेंबे स्वामींच्या पायावरचं पाणी अंगाला लाव बरं वाटेल म्हणले. आता हे कोणाला शिवत नव्हते. कोणाला शिवून दिलं समजा एखादा शिवला तर परस्नान करायचे. असं दिवसातनं 18 वेळा स्नान व्हायचं त्यांचं काही व्हायला लक्षात. पण कधी नाही म्हणले नाहीत. अशा वेळेला लिहिता येते. आणि मागनं त्यांनी पाणी ओतलं आणि आलेलं पाणी अंगाला लावायचं. आचमन केलं. डोक्याला लावलं. स्वामींनी मागं पाहिलं. स्वामींची नजर हात जोडले त्यांनी. स्वामी क्षमा करावी. मला क्षमा करा स्वामी. चुकलं माझ्या हातून. तू हे काय केलंस माहिती आहे का तुला. मला उपाय सांगितला म्हणून मी केलं. चूक झाली माझ्यातून क्षमा करा. आणि म्हणून सांगतात त्यांना त्या ठिकाणी. आणि सांगितलं असताना सद्गुरुनाथ महाराज की सांगितलं असताना त्यांनी सांगितलं की हे तू केलेस ते मला भोगावं लागणार आहे. लक्षात घ्या. त्याच्या अंगावरचं सगळं गेलं. रात्री स्वामी झोपले पण अंगाला संबंध ते जो त्याचा रोग यांच्या अंगाला जडला सगळा. देवाला त्याने विचार केला. देवा हा काय प्रकार आहे. का बरं असं मला. आणि एक दिवस त्यांच्या स्वप्नात नर्मदा माता आली. स्वामी यावे हो माझी ये स्थानी हो. स्वामी यावे हो माझी ये स्थानी. व्याधी जाईल तुमची त्या क्षणी. व्याधी जाईल तुमच त्या क्षणी. स्वामी यावे हो. स्वामी यावे. स्वामी यावे. स्वामी यावे. पण अटी होते. ते म्हणजे गंगेच्या काठी काही जाणार नाही का. कारण गंगा काळ ठरते होते. गंगा काही कमी आहे का. नर्मदा माता म्हणते या बाबा. नाही म्हणलं सुरुवातीला. पण देवाची आज्ञा जा. तरी त्यांना जायला 3 महिने लागले तिथे. लक्षात घ्या. लगेच गेले नाहीत ते. लगेच येतो म्हणले नाहीत. आणि अशी हिंटा 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 नर्मदा काठी हिंटाना त्या ठिकाणी एका गावात आले. गाव सगळं ओस होतं. ब्रह्माणी गाव. ब्रह्माणी गाव. त्यांनी विचारलं काय प्रकार इथे गावात.
कारण माध्यान्ह काळ झाली, स्नान करायचं, भिक्षा मागायची, त्रिनेत्र काळ स्नान होतं. तर त्यांच्या लक्षाला एकाने सांगितलं की या ठिकाणी एका योग्याचा शाप आहे म्हणले. काय घडलं? ते योगी महाराज गावात भिक्षा मागण्याच्या निमित्तानं आले. गावातल्या कोणी त्यांना भिक्षा घातली नाही. 12 वाजता संतप्त झाले, गावाच्या बाहेर गेले आणि इकडे जाऊन कोण म्हणाले गावाकडे, हे गाव जळू देत म्हणले आणि पेटायला लागलं गाव. पण त्यातला एक मनुष्य कुठे बाहेर गेला होता. त्यांनी पाहिलं, स्वामींना नमस्कार केला, आपल्या घरी जेवायला घेऊन गेला त्यांना. त्याचंच घर फक्त शिल्लक राहिलं होतं. लक्ष द्या, ही साधना, ही उपासना. स्वामी म्हणलं मग या ठिकाणी आम्हाला नाही जेवायचं, भिक्षा घ्यायची नाही आहे गावात. निघाले. स्नान करून वर येताना कमरेत लचकती भरली, थांबले स्वामी होते थे. पायऱ्या चढताना कमरेत लचक भरली, पाऊल पुढे टाकता येईना, पाऊल पुढे टाकता येईना. काय करावं, काय करावं, तसेच बसून राहिले. तेवढ्यात एक 8 वर्षाची मुलगी आली. स्वामी काय होते तुम्हाला? कमरेत लचक भरली म्हणले. मी इलाज करत चालेल का? तिने तिथली नर्मदेची माती घेतली आणि कमरेला लावली. स्वामी उठून उभे राहिले महाराज एकदम. अहो ती प्रत्यक्ष नर्मदाच होती महाराज. लक्षात घ्या. तुम्हाला कुठं जायचंय? ताई तुझं कुठलं गाव आहे? माझे आहे नेमावर गाव, माझे आहे ते, माझे आहे ते, माझे आहे ते नेमावर गाव, तेथे आहे हो माझे एक घर. तिथं माझं घर आहे, नेमावर माझं गाव आहे. स्वामी तुम्ही माझी मागून या. मुलगी पुढे स्वामी मागणं, नदी काठणे चाललेत. नेमावर आलं आणि ही अदृश्य झाली महाराज. गावात 17 महाराष्ट्रीयन ब्राह्मणांची त्या ठिकाणी बिराड आहेत. तिकडे तुम्ही भिक्षा मागू शकता. प्रत्यक्ष नर्मदा मातेने दर्शन दिलं त्यांना, दाखवलं त्या ठिकाणी. आणि दुसऱ्या दिवशी स्वामी महाराज स्नानाला नर्मदेत गेल्यानंतर त्या नर्मदा स्तुती लिहिलेली आहे त्यांनी उत्तम रीतीने. नर्मदेने सांगितलं माझ्या काठी या तीर्थाने बोलवावं, काय अधिकार असेल लक्षात घ्या. असेच प्रवास करता करता स्वामी महाराज चिखलदऱ्याला आले. त्या ठिकाणी त्यांचा चातुर्मास झाला. देवाची आज्ञा झाल्याशिवाय पुढे जायचं नाही. इथे चातुर्मास करायचं म्हणजे करायचा. चातुर्मास संपला. त्यांच्याकडे अंगुष्ठमार्थ मूर्ती होती आणि आदल्या दिवशी त्यांचा दृष्टांत झाला. काय झाला दृष्टांत? उद्या दिवाळी म्हणून पाहिजे मंगल स्नाना मजला. उद्या दिवाळी म्हणून पाहिजे मंगल स्नाना मजला. ऐसे सांगू दत्तप्रभू तो, ऐसे सांगू दत्तप्रभू तो, गुप्त असे हो झाला. आणि त्या दत्तप्रभू येऊन सांगितलं स्वप्नामध्ये, उद्या दिवाळी आहे, नरक चतुर्दशी आहे, मला मंगल स्नान पाहिजे आणि फराळाचे पदार्थ पाहिजेत. ती मूर्ती त्यांच्याबरोबर होती. ते म्हणले मी यातलं काही करू शकत नाही, कारण रोज त्या मूर्तीला आपल्यावर स्नान घालायचे आणि ते भस्म लावून ठेवायचे. लक्षात घ्या. कारण मी संन्यासी आहे, मला सगळीकडे असे पदार्थ घेता येत नाही. कडक होते ते. पायात काही नाही, डोक्यावर काही नाही, 2 लंगोट्या, 2 छाट्या, हातात दंड आणि भिक्षापात्र फक्त. बाकी काही नव्हतं त्यांच्याकडे. लिहिण्याच्या काही इथं खोचायचे. कुठल्या गावात गेलं तर त्या ठिकाणची काडी घ्यायची, त्याला टोक करायचं, बोरं करून द्यायचे. लक्षात घ्या. त्यांना टेबल खुर्ची नव्हती, काही नव्हतं, टेबल लांब नव्हता महाराज. असं काय करत. पण एवढं वाङ्मय उभं केलं प्रचंड. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं देवाला मला हे शक्य नाही. दुसऱ्या दिवशी नित्याप्रमाणे पहाटे उठले.
त्यांचं स्नान झालं, देवाला स्नान घातलं, भस्म लागून जागेवर ठेवून दिलं. काही लोक त्यांच्याकडे शिका आलेले त्यांना शिकवत आहेत आणि भिक्षेसाठी म्हणून बाहेर पडले आणि परत येऊन बघतात ते देव कुठे जागेवर. देव जागेवर नाहीत आपले. कुठे गेले देव? लोकांना आसपास विचारतायत. श्री गुरु दत्त देखीला काय? दत्ताला पाहिलं की तुम्ही माझ्या मूर्ती कोणी घेतली का हो? ते म्हणलं आम्ही नाही घेतली हो. स्वामीची कोण चेष्टा करते त्या ठिकाणी? आम्ही नाही घेतली. तेवढ्यात त्या नर्मदेच्या पात्रातून मोठा आवाज आला, फटाका वाजल्यासारखा मोठा आवाज आला आणि स्वामींच्या कानावर बातमी आली, मी इथं आहे, मला मंगलस्नान घातलं नाहीस ना म्हणून मी रागवलो, इथं आलो आहे. स्वामी त्या ठिकाणी गेले. देवा असं करू नका, चला देवा, मी संन्यासी संन्यासी कैसे करू उपचारा. मी संन्यासी संन्यासी कैसे करू उपचारा. दीनावरी न धरी कोपा, दीनावरी न धरी कोपा. देवा मी संन्यासी आहे ना, तुम्हीच मला नियम सांगितले, नियमाचा भंग मी एकदाही केला नाही, मग तुमच्या जातीने भंग करू का? मी करणार नाही. मी संन्यासी देवा असं करू नका. अर्थ झाले स्वामी डोळ्यातनं गळगळ अशी सुरू झाली. देवाला घेतलं, हृदयापाशी झालं. एक एक पाऊल टाकत नर्मदेचं पात्र पुढे आले. थाप गर्दीचा समाजाची जमली त्या ठिकाणी. स्वामी आत्ता इकडे काय पर गेले? 12ची वेळ होऊन गेली. नर्मदा काठी स्वामी का गेले त्या ठिकाणी? आणि स्वामींच्या डोळ्यात पाणी. एक एक पाऊल टाकत त्या ठिकाणी मंदिरात आले. मी संन्यासी संन्यासी कैसे करू उपचारा. मी फराळचे पदार्थ देऊ शकत नाही, कारण मी कोणाकडे मागणार नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि रमून गेले त्या ठिकाणी बसले स्वामी. देवाला असणार ठेवलंय, हजारो लोक येत आहेत. काय झालं स्वामी? ओ देवाला फराळाचे पदार्थ पाहिजेत, देवाला मंगलस्नान पाहिजे. कुठे घालू मी? कारण मी मंगलस्नान करत नाही, मी मंगलस्नान करत नाही. लोक म्हणले आम्ही आणतो. लोक घराघरातनं गेले, घुटणं आणलं, अत्तर आणलं, गरम पाणी आणलं, उत्तम वस्त्र देवाला आणलं आणि त्या ठिकाणी देवाला स्वामी स्नान घालत आहेत. फराळाचे पदार्थ आणले उत्तम रीतीने आणि देवाला त्या ठिकाणी स्वामींनी ते समर्पण केले. स्वामी स्वस्थ बसले आणि देवाला विचारतात, का बरं असं भैरवी? आणि स्वामी म्हणतात, मित्र मित्र जरी भांडते, मित्र जरी भांडते, तरी पुन्हा एक हो, तरी पुन्हा एक हो. मित्र मित्र जरी भांडती. देवाला प्रश्न विचारला. स्वामी महाराज म्हणतात, देवा चल काय चुकलं माझं? देवाशी सख्यत वाचा नव्हतं जोडणारे स्वामी महाराज म्हणतात, मित्र जरी किती भांडले, खरे मित्र तरी एक होतात ना. मित्र मित्र जरी भांडती, दंपतीचा जो कलह परी न तुटे प्रेम. नवरा बायकोचं भांडण झालं तरी कायमचं होतं का? होते तात्पुरतं होतं. मग माझ्यावर काय रागवला तेवढं? हे कशासाठी केलं? मित्र मित्र जरी भांडते, तरी पुन्हा एक होती. देव हसून म्हणतात, स्वामी महाराज तुमचं महत्व आवडावं म्हणून मी हे काम केलं. बघ तुमचं महत्व वाढावं. सर्व लोकांना हे दृश्य पाहायला मिळालं. किती भाग्यवान असतील ती मंडळी.
मित्र मित्र जडी भांडती जरी भांडती जरी भांडती अवधूत चिंतन श्री गुरुदेव. तिथून पुढे स्वामींचा प्रवास मोठा आहे. नर्मदा काठी स्वामींनी समाधी घेतलेली आहे. गरुडेश्वरला सर्वांना माहीत आहे. आणि या भागात त्यांचा मोठा संचार झालेला आहे. वासुदेव बाग त्यांच्याच नावाने आलीच आहे. लक्षात घ्या. सांगाय तात्पर्य असं, होळकरांच्याच वंशजांनी दत्त मंदिराला माणगावच्या सहकार्य केलेलं आहे आणि ते मंदिराचा गाभार बांधलेलं आहे. त्यावेळेचं लक्षात घ्या. असं नातं महाराष्ट्राचं या निमित्तानं जोडलं गेलं सगळं. स्वामींचा भरपूर प्रवास या ठिकाणी आहे. अशी जे स्वामी आहेत ते एवढंच सांगतात माऊलीच्या भाषेमध्ये, किंवा त्यांची भाषा माऊली सांगते, देवाची यद्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधियाला. कसं देवाचं दर्शन घ्यायचं आहे, कसं तिथं बसायचं आहे, काय प्राप्त करायचं आहे, या महापुरुषांच्या जीवनाकडे पाहायचं आणि मग आपल्याकडे पाहायचं. हेच सार्थक होणार. यांनी सार्थक होणार, बाकी सार्थकतेचा दुसरा मार्ग नाही. म्हणून पहिली ओळ आठवत, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पुण्याची गणना कोण देवाची द्वारी देवाची देवाची ज्ञानदेव म्हणे हरिमुखे हा शब्द, हा मंत्र माऊलीने सगळ्यांना दिलेला आहे. आणि ती परंपरा आजपर्यंत गेले 700 वर्ष चालू आहे. या ठिकाणी नाथ पंथातले असणारे ज्ञानेश्वर माऊली लक्षात घ्या. निवृत्तीनाथांकडनं अनुग्रह मिळाला आणि त्या गादीवर विराजमान झाले. तीच परंपरा इथपर्यंत आपल्याकडे आलेली आहे. देवाची उभा क्षण भरी देवाची 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव. कालच्या सर्व